नमस्कार मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण एक नवीन लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. Z2H. Z म्हणजे झिरो आणि H म्हणजे हिरो, म्हणजे झिरो टू हिरो आपण काय केलेली आहे, लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. सो या लेक्चर सिरीजमध्ये आपण इकॉनॉमिक्स अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहोत, बरोबर. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे. सो चला, आपण पहिले चॅप्टर चालू केलेलं आहे नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम चॅप्टरमध्ये आपले पहिले 3 पार्ट झालेले आहेत आणि आता आपला आजचा हा चौथा पार्ट आहे. पहिल्या 3 पार्ट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पहिले ते 3 पार्ट बघा आणि मग नंतरच या व्हिडिओपर्यंत यायचं आहे. प्रत्येक व्हिडिओ हा इंटरलिंक आहे, कन्सेप्च्युअली लिंक आहे. सो पहिला व्हिडिओ बघा, मग दुसरा समजेल, दुसरा बघा, तिसरा समजेल, तिसरा समजला की चौथा पुढचा समजणार आहे. सो असे इंटरलिंक चॅप्टर्स आहेत. सो वेळ न वाया घालवता तुम्ही मागचे पहिले व्हिडिओ बघून घ्या आणि मगच तुम्ही या चौथ्या व्हिडिओपर्यंत यायचं आहे. ओके. मागच्या लेक्चरला आपण GDP बद्दल इत्थंभूत माहिती बघितलेली होती. आज आपल्याला GNP बद्दल माहिती समजून घ्यायची आहे. काय असतो GNP? तर ते GNP समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, एक बेसिक कन्सेप्ट आहे छोटासा निवासी नावाचा, की निवासी कोणाला म्हटलं जातं, रेसिडेंट्स कोणाला म्हणायचं, बरोबर की नाही. तर आपल्याला ते बघायचं आहे आणि त्यावर आपण काय करणार आहोत तो निवासी कन्सेप्ट बघितल्यानंतरच आपण GNP कडे वळणार आहोत. सो तुम्ही मला तर काय करायचं आहे, लवकरात लवकर शेअर केला नसेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. ओके, चलो स्टार्ट करूया पुढचा कंटेंट. ओके, चलो आपण बघितलेलं होतं GDP काय असतो, GDP काय असतो, मध्यमवर्ती वस्तू काय असतात, सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी काय असतं, GDP राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय असते, सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. रिकव्हरी कर्व बघितलेले होते आपण. ओके, तर आता आपल्याला कोणत्या कन्सेप्टकडे वळायचं आहे मित्रांनो, तर आपल्याला वळायचं आहे निवासी कन्सेप्टकडे वळायचं आहे. पण निवासी म्हणजे नेमकं कोण, कोणाला निवासी म्हणायचं? बघा, निवासी म्हणजेच रेसिडेंट्स, बरोबर. मग रेसिडेंट कोणाला म्हटलं जातं? बघा, इथं व्याख्या दिलेली आहे की जो व्यक्ती ज्या देशामध्ये राहतोय त्याच देशामध्ये जर तो उत्पन्न कमवत असेल आणि कमवलेल्या उत्पन्नाचा खर्चही त्याच देशात जर तो करत असेल, बरोबर, तर त्या व्यक्तीला त्या देशाचा निवासी म्हटला जातो. मग तुम्ही म्हणणार सर, मग निवासी म्हणजे नागरिक का? तर नाही मित्रांनो, की नागरिक ही टोटली वेगळी कन्सेप्ट आहे, बरोबर, आणि निवासी ही टोटली वेगळी कन्सेप्ट आहे. या दोघांचा एकमेकांसोबत फारसा काहीच संबंध येत नाही, बरोबर. मग एखादा व्यक्ती म्हणजे एखादा निवासी व्यक्ती त्या देशाचा नागरिक असेलच असं नाही, बरोबर. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल मी इथं 3 एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर घेतलेले आहेत. एक पहिलं जे एक्झाम्पल आहे ते रमेशचं घेतलेलं आहे. रमेश कोणत्या देशाचा नागरिक आहे? भारतीय देशाचा नागरिक आहे, बरोबर. जो सध्या उत्पन्न कुठं कमवतोय? भारतात. खर्च कुठं करतोय तो? भारतात. बघा रे, आपल्या डेफिनेशन नुसार काय होतं, निवासी म्हणजे काय होतं, की जो व्यक्ती ज्या देशामध्ये राहतोय त्याच देशामध्ये त्याने उत्पन्न कमवलं पाहिजे आणि त्याच देशामध्ये त्याने कमवलेल्या उत्पन्नावर काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे. ओके. सो बघा, आता हा रमेश भारतीय नागरिक होता. तो कुठे राहतोय? सध्या भारतातच राहतोय. उत्पन्न कुठं कमवतोय? भारतातच उत्पन्न कमवतोय. म्हणजे रमेश हा भारताचा नागरिक पण आहे आणि रमेश हा भारताचा निवासी व्यक्ती देखील आहे. काय आहे? निवासी व्यक्ती देखील आहे. ओके, ज्यालाच मी काय म्हणून नाव दिलेलं आहे, इंडियन सिटीजन्स अर्निंग इन इंडिया. म्हणजे इंडियन सिटीजन्स आहेत जे अर्न कुठं करतायत? इंडियामध्ये अर्न करत आहे, कमवत आहे. ओके, पुढचा नागरिक बघा कोण घेतलेला आहे? सुरेश. हा सुद्धा कोण आहे मित्रांनो? भारतीय नागरिक आहे. परंतु जो सध्या बघा बरं का, याच्याबद्दल सांगतो मी. कोणाबद्दल? रमेश बद्दल, सुरेश बद्दल. सुरेश हा 1 इयरपेक्षा
जास्त काळासाठी अमेरिकेमध्ये राहतोय, USA मध्ये राहतो आहे, जो उत्पन्न कुठं कमवतो आहे, अमेरिकेमध्ये, खर्च कुठं करतोय, अमेरिकेमध्ये, बरोबर. मग बघा, जरी तो भारताचा नागरिक आहे सुरेश, तरी तो 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कुठं आहे, अमेरिकेत आहे. जो उत्पन्न कुठं कमवतोय, अमेरिकेत, कमवलेल्या उत्पन्नाचा खर्च कुठं करतोय, अमेरिकेत. सो तो जरी भारताचा नागरिक असला परंतु त्याला भारताचा निवासी म्हणता येणार नाही, बरोबर. मग तो कोणत्या देशाचा निवासी झाला, तर तो निवासी झाला अमेरिकेचा, USA. मग तो भारतासाठी कोण झाला रे, तर तो भारतासाठी झाला, बघा मी इथे लिहितो, तो भारतासाठी, सुरेश जरी भारताचा नागरिक असला तरी तो आता भारतासाठी अनिवासी नागरिक झाला. कोण झाला तो भारतासाठी, अनिवासी. अनिवासींनाच आपण NRI म्हणतो, नॉन रेसिडेंट इंडियन्स. काय, नॉन रेसिडेंट इंडियन्स आपण त्यांना म्हणत असतो. ओके, तर एवढं तुम्हाला समजलंय. म्हणजे जरी म्हणजेच बघा ना, मी इथं म्हटलं ना तुम्हाला की जरी एखादा व्यक्ती त्या देशाचा नागरिक असला तरी तो नागरिक त्या देशाचा निवासी असेलच असं नाही. जसं सुरेश भारताचा नागरिक आहे परंतु तो भारताचा निवासी आहे का, नाही. तर भारतासाठी तो कोण आहे, अनिवासी आहे. ओके, सेम पद्धतीने तिसरं एक्झाम्पल बघा, जॉनचं, बरोबर. जॉन कोणत्या देशाचा नागरिक आहे रे, इंग्लंड या देशाचा नागरिक आहे, बरोबर. परंतु जरी तो इंग्लंड देशाचा नागरिक आहे परंतु तो उत्पन्न कुठं कमवतोय सध्या, भारतात. खर्च कुठं करतोय तो, भारतात, बरोबर. उत्पन्न भारतात कमवतो, खर्च भारतात करतो, बरोबर. याचा अर्थ त्याला भारतात येऊन 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. बरोबर, 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे की जो 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भारतात राहतोय, भारतात उत्पन्न कमवतोय, भारतात खर्च करतोय, बरोबर. मग जरी तो इंग्लंड देशाचा नागरिक असला तरी तो भारतासाठी निवासी व्यक्ती आहे. भारतासाठी तो कोण आहे, निवासी व्यक्ती आहे. कोण आहे तो, भारतासाठी निवासी व्यक्ती आहे. मग तो इंग्लंड देशासाठी कोण झाला रे, अनिवासी. इंग्लंडसाठी तो कोण झाला, अनिवासी. समजलं तुम्हाला, समजलं तुम्हाला हे, ओके, बरोबर, बरोबर. मग आता आपण हे 3 व्यक्ती जर तुम्हाला समजलेले असतील तर कालचा आपला एक कन्सेप्ट बघा मित्रांनो. काल आपण काय म्हटलेलं होतं रे, की GDP जो असतो, बघा बरं का, GDP जो असतो म्हणे, कलर चेंज करून घेतो एकच मिनिट, बघा. GDP जो असतो म्हणे तर तो देशांतर्गत उत्पादन चेक करतो. काय चेक करतो तो, देशांतर्गत उत्पादन चेक करतो, बरोबर. मग मला सांगा रे मित्रांनो, इथं बाहेरच्या वस्तू बाहेरून आलेल्या वस्तू आणि सेवा कन्सिडर करायच्या नाहीये. तर मग हे जे देशांतर्गत उत्पादन आहे हे कोणी घेतलेलं असेल, देशात राहणाऱ्यांनी, बरोबर. म्हणजे हे जे देशांमध्ये वस्तू आणि सेवा कोण तयार करेल, की जो देशामध्ये राहत आहे. जो देशामध्ये राहत असेल तोच व्यक्ती देशामध्ये काम करेल आणि तोच काम करून काय करणार आहे, वस्तू आणि सेवा तयार करणार आहे. म्हणजे देशांतर्गत उत्पादन कोण घेणार आहे, देशात राहणारे व्यक्ती घेणार आहे. मग आताच आपण इथं 3 एक्झाम्पल बघितलेले होते. कोण कोण, रमेश, सुरेश आणि जॉन. हे 3 व्यक्ती बघितले होते. रमेश कुठं राहतोय, भारतात. जॉन कुठं राहतोय, भारतात. सुरेश कुठं राहतोय, अमेरिकेमध्ये. मग मला सांगा रे मित्रांनो, हा जो GDP आहे, बरोबर, हा जो GDP आहे, हा GDP मध्ये देशांतर्गत उत्पादन देशात राहणारे व्यक्ती घेणार आहे.
मग सध्या भारत देशामध्ये उत्पादन कोण घेणार आहे? या 3 एक्झाम्पलनुसार, या 3 व्यक्तींनुसार भारतामध्ये उत्पादन वस्तू आणि सेवांचं कोण कोण घेणार? जो भारतात राहतोय त्याला कन्सिडर करायचं. मग भारतात कोण कोण राहतंय? रमेश प्लस जॉन. म्हणजेच याचा अर्थ काय? रमेश हा भारतीय नागरिक आहे आणि जॉन हा परकीय नागरिक आहे. बघा, भारतीय नागरिक मी लिहितो इथं आणि मी इथे लिहितो परकीय नागरिक. बघा रे, म्हणून मी काय म्हटलं होतं की जीडीपी ही कोणती कन्सेप्ट आहे? क्षेत्रीय संकल्पना आहे की इथं वस्तू कुठं तयार झाली पाहिजे? देशांतर्गतच तयार झाली पाहिजे. परंतु वस्तू कोणी तयार केली याला महत्व आहे का? नाही. म्हणजे बघा, इथं वस्तू कोणी कोणी तयार केलेल्या असतील? रमेशने आणि जॉनने. पण रमेश कोण आहे? भारतीय नागरिक. परंतु जॉन कोण आहे? परकीय नागरिक. परंतु आपल्याला घेणं देणं होतं का? नाही, बरोबर. परंतु जॉन जरी परकीय नागरिक आहे, तो वस्तू आणि सेवा कुठं तयार करत आहे? भारतात. जो वस्तू आणि सेवा कुठं तयार करतोय? भारतात तयार करतोय. म्हणून तो जरी परकीय देशाचा नागरिक असला तरी त्याने भारतात ज्या उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा असतील त्यांची किंमत आपण जीडीपी मध्ये मोजत असतो. म्हणजेच जीडीपी हा कोणी तयार केलेला असतील? भारतात राहणारे भारतीय नागरिक आणि भारतात राहणारे परकीय नागरिक यांनी मिळून जीडीपी तयार केलेला असेल. समजलं इथं? ओके. आता बघा, आपल्याला जीडीपी समजलं. आता बघा, पुढे जाऊया जरा. मग आता आपल्याला कोणता कन्सेप्ट शिकायचा होता रे मित्रांनो? जीएनपी नावाचा कन्सेप्ट शिकायचा आहे. मग जीएनपी नावाचा कन्सेप्ट शिकताना आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे? तर बघा, काय आहे? तर जीएनपीची पहिले डेफिनेशन समजून घेऊ आणि मग आपण पुढच्या गोष्टी बघूया, डिस्कस करूया. बघा, जीडीपी आणि जीएनपीची डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहे. मग फक्त 1-2 जागेवर चेंज आहे. तर तो चेंज काय आहे? तो चेंज जर तुम्हाला समजला तर तुम्हाला जीएनपी वेगळा लक्षात ठेवण्याची गरज येणार नाही मित्रांनो. काय चेंज आहे? तर बघा, सगळे डेफिनेशन सेम आहे, फक्त 1-2 शब्द फक्त काय आहे? वेगळे आहेत. काय वेगळं आहे? बघा, जीडीपी मध्ये एका आर्थिक वर्ष होतं, इथं पण एक आर्थिक वर्ष आहे. बघा, इथं पण काय आहे? एक आर्थिक वर्ष आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तिथं सुद्धा उत्पादित केलेल्या सर्व वस्तू, सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची आपण बेरीज करत होतो, बरोबर. परंतु जीडीपी मध्ये काय म्हटलं होतं आपण? की जीडीपी मध्ये उत्पादन हे देशांतर्गत क्षेत्रात होणं गरजेचं होतं. म्हणून तिथं काय होतं की एका आर्थिक वर्षात देशांतर्गत क्षेत्रामध्ये उत्पादित, बरोबर, असं वाक्य होतं. परंतु इथं काय आहे मित्रांनो की एका आर्थिक वर्षात इथं सगळ्यात महत्वाचं वाक्य इथं चेंज झालेलं आहे. देशांतर्गत शब्द गेला आणि देशांतर्गत शब्दाच्या ऐवजी एक नवीन शब्द इंट्रोड्यूस झाला इथं. तो म्हणजे काय? भारतीय नागरिकांनी उत्पादित केलेल्या, बरोबर. म्हणजेच काय? जीएनपी ज्यावेळी म्हणणार आपण तर इथं उत्पादन, अंतिम उत्पादन, बघा बरं का, अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे कोणी घेतलं पाहिजे? फक्त आणि फक्त भारतीयांनीच. बरोबर. याचा अर्थ काय? इथं जीएनपी मध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जेवढेही भारतीय नागरिक आहेत, तो पृथ्वीच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये राहू द्या, बरोबर, त्याने तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमतींची इथं आपल्याला काय करायची आहे मित्रांनो? बेरीज करायची आहे, बरोबर. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? स्थूल राष्ट्रीय उत्पाद. जसं मी तुम्हाला बोललो ना मित्रांनो, जीएनपी, नीट लक्ष द्या बरं का. एकच मिनिट. बघा, जीएनपी, जीएनपी, जी फॉर काय होतं? ग्रॉस. ग्रॉसचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, स्थूल किंवा एकूण किंवा त्यालाच ढोबळ किंवा त्यालाच सकल. आणि एन म्हणजे काय होतं? नॅशनल. आणि पी म्हणजे काय रे? प्रॉडक्ट, बरोबर का नाही? नॅशनल म्हणजे काय? राष्ट्रीय. बघा बरं का,
आणि पी म्हणजे काय? प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय? उत्पाद. आणि उत्पाद म्हणजे काय? अंतिम वस्तू आणि सेवा. अंतिम वस्तू आणि सेवा. म्हणजे GNP ला आपण काय म्हणू शकतो? स्थूल राष्ट्रीय उत्पाद, एकूण राष्ट्रीय उत्पाद, ढोबळ राष्ट्रीय उत्पाद, सकल राष्ट्रीय उत्पाद. बरोबर. असं आपण त्याला वेगवेगळ्या शब्दप्रयोग करू शकतो. म्हणून त्यांचा मराठी अर्थ, इंग्लिश अर्थ दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके. मग बघा आता मित्रांनो की इथं काय म्हटलेलं आहे की उत्पादन कोणी घेतलं पाहिजे? फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनी. एका आर्थिक वर्षामध्ये भारतीय नागरिकांनी जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा तयार केलेल्या असतील त्यांच्या किमतींची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग तो नागरिक भारतामध्ये असणारा असू द्या किंवा भारताच्या बाहेर असणारा असू द्या, फक्त कोण असला पाहिजे? तो भारतीय नागरिक असला पाहिजे. कोण असला पाहिजे? तो भारतीय नागरिक असला पाहिजे. मग तो पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये राहणारा असला तरी आपल्याला घेणं देणं नाही, पण तो कोण असला पाहिजे? भारतीय असला पाहिजे. मग आत्ताच आपण हे 3 एक्झाम्पल बघितले, रमेश, सुरेश आणि जॉन. मग या 3 व्यक्तींपैकी कोणी कोणी तयार केलेल्या वस्तू आणि सेवा तुम्ही GNP मध्ये कन्सिडर करणार? सांगा मला. GNP मध्ये काय म्हटलं आपण? फक्त भारतीयांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा आपल्याला काय करायच्या आहेत? बघायच्या आहेत. ओके. सो जरी आपण भारतीयांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा बघत असलो तरी महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो? इथं बघा, इथं महत्वाची गोष्ट काय आहे की GNP मध्ये फक्त भारतीयांनी तयार केलेलं उत्पन्न आपल्याला चेक करायचं आहे. मग बघा इथं भारतीय, आता GNP आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. मग GNP कॅल्क्युलेट करताना मित्रांनो बघा बरं का, GNP कोणी केलेलं पाहिजे रे? अंतिम उत्पादन. अंतिम उत्पादन कोणी घेतलेलं पाहिजे? हे फक्त भारतीयांनी घेतलेलं पाहिजे. फक्त भारतीय नागरिकांनी घेतलेलं पाहिजे. मग फक्त भारतीय कोण कोण आहे इथं? बघा GNP मध्ये रमेश आणि सुरेश यांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व यांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य, एकूण मूल्य बरं का. कोणतं मूल्य? एकूण मूल्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. म्हणजेच काय? GNP कोणी कोणी तयार केलेला असेल? रमेशने उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा. मग रमेश कुठं राहतोय सध्या? बघा भारतात. आणि सुरेश जो भारतीय नागरिक आहे याने तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा या सुद्धा आपण GNP मध्ये कन्सिडर करणार आहोत. कारण की GNP हा फक्त कोणी तयार केलेला असेल? भारतीय नागरिकांनी. मग भारतीय नागरिक कोण कोण आहे? रमेश आणि सुरेश. पण आता आपण इथं जॉन, जरी तो भारतात उत्पन्न कमवतोय, भारतात खर्च करतोय, भारतात वस्तू तयार करतोय, तरी त्याने तयार केलेल्या वस्तू आणि सेवा कन्सिडर केल्या जाणार नाहीत. बरोबर. कन्सिडर केल्या जाणार नाहीत. बरोबर. म्हणून सुरेश जरी अमेरिकेचा निवासी, म्हणजे बघा कुठं राहतोय तो? बघा रमेश कुठं राहतोय? भारतात. तरी त्याने भारतात तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमतींची बेरीज करा. आणि सुरेश कुठं राहतोय सध्या? अमेरिकेला. तरी सुद्धा त्याने अमेरिकेत तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती भारताच्या GNP मध्ये मोजल्या जातील. कारण की दोघं पण कोण आहेत? भारतीय नागरिक आहे. म्हणून इथं GNP ही कोणती कन्सेप्ट आहे? नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना आहे. कोणाशी संबंधित? नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना आहे. बरोबर. म्हणजेच याच्यात वस्तू बघा बरं का, पुढे लिहितो मी, सिटीजनशिप बेस्ड कन्सेप्ट आहे. काय आहे? GNP हा काय आहे? सिटीजनशिप बेस्ड कन्सेप्ट आहे. परंतु बघा GNP हा कोणता कन्सेप्ट आहे? सिटीजन
शिप बेस्ड कन्सेप्ट आहे, म्हणजे याच्यात वस्तू कोणी तयार केल्यात याला महत्त्व आहे, परंतु कोठे तयार झाली, वस्तू कोठे तयार झाली याला महत्त्व नाही, याला अजिबात महत्त्व देण्यात येत नाही. ओके, सो या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे मित्रांनो, की GNP कोणी कोणी तयार केलेला असणार आहे. बरोबर, तर बरोबर, मग GNP कोणी तयार केलेला आहे? फक्त भारतीय नागरिकांनी. बरोबर, मग तो पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असू द्या, कोणत्याही देशामध्ये राहणारा असला तरी त्याने उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य आपल्याला GNP मध्ये कन्सिडर करावं लागतं. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला GNP आता काय झाला असेल, क्लिअर झाला असेल. मग इंग्लिशमध्ये त्याची डेफिनेशन काय बघा, इट इज द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय द इंडियन सिटीजन्स इन ए फायनान्शियल इयर. म्हणजेच काय की इथं भारतीय नागरिकांनी एका आर्थिक वर्षात जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा तयार केलेल्या असतील त्यांच्या किमतींची जर बेरीज केली तर आपल्याला GNP मिळतो. ओके, पुढे बघा मित्रांनो, मग या संकल्पनेमध्ये वस्तू व सेवा कुठे तयार झाल्या आहेत त्यापेक्षा कोणी तयार केल्या आहेत यावर भर देण्यात येतो. म्हणून GNP ही कोणती कन्सेप्ट आहे? GNP हा कोणी तयार केलेला असेल? फक्त भारतीय नागरिकांनी तयार केलेला असेल. म्हणून मी याला काय म्हटलो की GNP ही कोणती कन्सेप्ट आहे? सिटीजनशिप बेस्ड कन्सेप्ट आहे. बरोबर, नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना आहे, कारण की याच्यामध्ये वस्तू कोणी तयार केली याला महत्व आहे, फक्त भारतीयांनी. बरोबर, आणि वस्तू कुठे तयार झाली याला अजिबात महत्व नाही. पुढे बघा मित्रांनो, मग GDP आणि GNP मध्ये काय रिलेशन आहे नेमकं? तर बघा, GNP इथं काय आहे? GNP कसा कॅल्क्युलेट केला जातो मित्रांनो? तर बघा, GNP कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागत आहे? तर GNP कॅल्क्युलेट करताना आपल्याला GDP मध्ये काय ऍड करायचं आहे? नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. मग नेट फॅक्टर इन्कम म्हणजे काय आहे रे मित्रांनो? बघा, परदेशातनं कमवलेलं घटक उत्पन्न. म्हणजेच बघा बरं का, आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. आपण काय म्हटलं रे? इथं बघा, पुढे बघा, इथं समजून सांगतो. बघा, GNP दिसतंय ना मित्रांनो? एकदा चेक करून घ्या. हा दिसतंय बघा. GNP हा कोणी तयार केलेला असणार आहे? फक्त भारतीय नागरिकांनी. येस ऑर नो? येस. मग जर मला GNP कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी काय करेल? सर्वात पहिले देशांतर्गत व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवा मोजेल. मग देशांतर्गत वस्तू आणि सेवा तयार केल्या ज्या जातात, अंतिम वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात, तो मोजण्यासाठी आपण कोणता कन्सेप्ट बघितला? तर GDP. बरोबर. बरं, मग GDP जर आपण बघितलेला होता, मग GDP मध्ये देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा आपण मोजलेल्या होत्या. बरोबर. आणि आता आपल्याला काय मोजायचं आहे? परदेशातनं तयार झालेल्या वस्तू आणि सेवा मोजायच्या आहे, परंतु त्या कोणी तयार केलेल्या पाहिजे? भारतीयांनी. मग मी इथं काय लिहितो तुम्हाला समजण्यासाठी? काय लिहितो रे मी? की GDP मध्ये मी काय केलं? GDP हा देशांतर्गत मोजला मी. याच्यामध्ये बघा, सुरेश कुठे राहतोय रे? भारताच्या बाहेर, अमेरिकेत. सुरेशने असं करतो मी, सुरेशने आपल्याला त्या मोजायच्या आहेत का? आता बघा बरं का, आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला हे करायचं आहे की सुरेशने अमेरिकेमध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या किमती. बरोबर. एकच मिनिट मित्रांनो, एकच मिनिट द्या मला. 1 मिनिटात आलो मी. ओके.
तोपर्यंत तुम्ही मागचा कन्सेप्ट रिवाइज करा बरं. आलं तुम्ही? सॉरी गाईज, जरा अर्जंट काम होतं. चलो बघा मित्रांनो, कुठपर्यंत होतो आपण? तर यस, जीएनपी आपल्याला जीएनपीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग जीएनपीचा फॉर्म्युला काय म्हणतोय मित्रांनो तुम्हाला, की जीएनपी हा कोणी तयार केलेला असेल? फक्त भारतीय नागरिकांनी तयार केलेला असेल. मग बघा, जीएनपी मध्ये मी काय केलं, पहिले देशांतर्गत लोकांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवा मोजल्यात मी, त्यालाच काय म्हटलं जातो? जीडीपी. परंतु याच्यामध्ये फक्त कोण पाहिजे? भारतीय नागरिक पाहिजे. परंतु जीडीपी मध्ये आत्ताच आपण मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं होतं. बघा इथं, बघा आपण इथं एक कन्सेप्ट बघितलेला होता. बघा जीडीपी, की जीडीपी मध्ये काय म्हटलं तरी आपण, की देशांतर्गत उत्पादन आपण चेक करतो. मग देशांतर्गत उत्पादन कोण घेणार? देशात राहणाऱ्यांनी. मग देशामध्ये या 3 व्यक्तींपैकी कोण राहत होतं रे? बघा, या 3 व्यक्तींपैकी रमेश, सुरेश आणि जॉन पैकी कोण कोण राहतंय भारतामध्ये? की रमेश राहतोय आणि जॉन राहतोय, परंतु सुरेश राहत नाहीये. म्हणून आपण रमेशने तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा आणि जॉनने तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा कुठं मोजलेल्या आहेत? जीडीपी मध्ये मोजलेल्या आहेत. परंतु रमेशने आणि जॉनने तयार केलेल्या वस्तू आपण जीडीपी मध्ये मोजल्या. परंतु मी आता इथं तुम्हाला काय म्हणतोय, की इथं जीएनपी कोणी तयार केलेला पाहिजे? फक्त भारतीय नागरिकांनी. मग जीडीपी मध्ये कोण कोण मोजला गेलेला आहे? रमेशने तयार केलेल्या वस्तू आणि जॉनने तयार केलेल्या वस्तू. परंतु आता आपल्याला काय करावं लागेल रे? मग जॉनने तयार केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा काय कराव्या लागतील? मायनस कराव्या लागतील. म्हणून मी इथं काय लिहितोय बघा, जीडीपी प्लस सुरेशने USA मध्ये, किंवा याच्यातच लिहितो मी, चला याच्यातच पुढे लिहितो मी. काय लिहितो बघा, कारण की आपल्याला जीडीपी मधून काय करावं लागेल रे आता? कारण की जीडीपी मध्ये सुरेशने पण उत्पन्न चेक केलेलं आहे ना, बरोबर, ते आपण मिळवलं. परंतु जॉनचं उत्पन्न जीडीपी मध्ये मोजलं गेलेलं आहे. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल? वजा जॉनने भारतात उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या एकूण किमती काय कराव्या लागतील? आपल्याला वजा कराव्या लागतील. बरोबर बरोबर, वजा कराव्या लागतील की नाही? येस. मग या फॉर्म्युल्यालाच आपण कसं म्हणू शकतो? बघा, मी आता आणखी याला काय लिहितो, थोडं आता तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहिलं, परंतु आता थोडंसं आपल्याला असं तर एक्झामला लिहिता येणार नाही, बरोबर. मग आता आपल्याला एक्झामला कसं इकॉनॉमिक टर्म्स मध्ये लिहावं लागणार. मग इकॉनॉमिक्स टर्म्स मध्ये कसं लिहिणार? बघा, आता जीएनपी इज इक्वल टू जीडीपी पी प्लस काय लिहितो? सुरेश कुठे रे? परकीय नागरिक. आता सुरेश काय आहे? सुरेश कुठं आहे सध्या? अमेरिकेत आहे. म्हणजे सुरेश आपल्याला उत्पन्न कुठून कमवून देणार आहे? परदेशातून, बरोबर की नाही? मग मी काय लिहितो इथं? परदेशातून प्राप्त. मिळतंय ना उत्पन्न आपल्याला परदेशातून? यस. प्राप्त घटक उत्पन्न, म्हणजे परदेशातून आपल्याला सुरेशकडनं जे काही घटक उत्पन्न मिळणार आहे ते काय करायचं? आपल्या जीएनपी मध्ये मिळवायचं, बरोबर. आणि वजा काय करणार आहे मी?
परदेशाला दिलेले घटक उत्पन्न. मग परदेशाला घटक उत्पन्न कोण देणार आहे? कारण की आपण इथं जॉनने उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा कन्सिडर करणार नाहीत, म्हणून त्याने तयार केलेलं घटक उत्पन्न काय करावं लागेल? आपल्याला मायनस करावं लागेल. बरोबर. मग हा मेन फॉर्म्युला तयार झाला मित्रांनो जीएनपीचा. बरोबर. काय फॉर्म्युला तयार झाला जीएनपीचा? बघा, जीएनपीचा फॉर्म्युला काय तयार झालेला आहे की जीडीपी प्लस काय आहे? परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न मायनस परदेशाला दिलेलं घटक उत्पन्न. ओके, एवढं क्लिअर झालं प्रत्येकाला? आता आपल्याला पुढे काय करायचं आहे मित्रांनो? बघा, आता इथं आपल्याला पुढं काय करायचं आहे तर एकच मिनिट मित्रांनो. पुढं काय करायचं आपल्याला की बघा, परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न वजा परदेशाला दिलेले घटक उत्पन्न. बरोबर. यालाच काय म्हणू शकतो आपण? परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. ओके, आणि यालाच म्हटलं जातं इंग्लिशमध्ये नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. बरोबर, ज्यालाच शॉर्टकटमध्ये NFIA नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हटलं जातं. म्हणजेच जीएनपीचा मेन फॉर्म्युला काय झाला रे मग आपला? GDP प्लस इंग्लिशमध्ये NFIA. बरोबर, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. हा झाला आपला काय? जीएनपीचा मेन फॉर्म्युला. किंवा मी यालाच आणखी शॉर्टकटमध्ये काय करू शकतो? GNP इज इक्वल टू GDP प्लस मी काय करतो? परदेशातून प्राप्त घटक उत्पन्नाला X नाव देतो आणि परदेशाला बघा याला काय नाव देतो? X, परदेशातून प्राप्त घटक उत्पन्नाला, आणि परदेशाला दिलेल्या घटक उत्पन्नाला M नाव देतो. म्हणजेच मी काय लिहू शकतो? GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. बरोबर, समजलं इथपर्यंत तुम्हाला? ओके. म्हणून इथं आपण काय म्हटलेलं आहे बघा की परदेशातून कमवलेलं घटक उत्पन्न, परदेशातनं कमवलेलं घटक उत्पन्न वजा परदेशाला दिलेले घटक उत्पन्न, म्हणजेच काय लिहिलेलं आपण? परदेशातनं प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, की ज्यालाच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड असं म्हटलं जातं. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपल्याला काय करावं लागेल? देशांतर्गत स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये परदेशातनं कमवलेलं निव्वळ घटक उत्पन्न मिळवावं लागेल. म्हणजे जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, म्हणजेच जीडीपी प्लस NFIA. किंवा यालाच मी काय सांगितलं तुम्हाला शॉर्टकटमध्ये? काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M. ओके, हा फॉर्म्युला देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणाकोणामधलं? GNP आणि GDP मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपल्याला हे रिलेशन मिळालं की GDP कसा असतो, GNP कसा असतो? GDP मध्ये X मिळवायचा आणि M काय करायचा? मायनस करायचा. मित्रांनो इथं घटक उत्पन्नाला फार महत्व आहे बरं का. जर तुम्ही या शब्दांमधून, या व्याख्येमधून जर घटक उत्पन्न शब्द काढून टाकला तर त्याला तो जीएनपीचा कन्सेप्ट होणार नाही. कारण की उत्पन्नाचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. डिस्पोजेबल इन्कम आहे, पर्सनल इन्कम आहे. सगळंच उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कॅल्क्युलेट करत नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण कोणतं उत्पन्न कॅल्क्युलेट करतो? फक्त
घटक उत्पन्नच कॅल्क्युलेट करतो. बघा सुरुवातीलाच आपण चॅप्टरच्या डेफिनेशनला बघितलेलं, तो उत्पन्न म्हणजे काय आणि उत्पन्नाचे प्रकार म्हणजे काय. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर फक्त आणि फक्त घटक उत्पन्नाचाच काय केला जातो, विचार केला जातो, इतर उत्पन्नांचा विचार केला जात नाही. सो इथं घटक उत्पन्न जर शब्द तुम्ही काढून टाकला तर तो जीएनपीचा कन्सेप्ट तयार होत नाही. ते उत्तर बदलून जाणार, कन्सेप्ट बदलून जाणार. सो नेहमी लक्षात ठेवायचं की जीएनपीच्या डेफिनेशन मध्ये घटक उत्पन्नावरच भर आहे. मग घटक उत्पन्नाचे एक्झाम्पल आपण बघितले होते, म्हणजेच काय, रेंट थ्रू आलेलं उत्पन्न, वेजेस थ्रू आलेलं उत्पन्न, इंटरेस्ट थ्रू आलेलं उत्पन्न आणि प्रॉफिट मधून आलेलं उत्पन्न. म्हणजेच काय, जमिनीच्या भाड्यांपासून कमवलेलं उत्पन्न, बरोबर, काम करून मिळवलेले पगार किंवा मजुरी आणि भांडवल गुंतवणूक जी केलेली असेल त्याच्यावर मिळणारं व्याज आणि नफा, बरोबर. तर या 4 गोष्टींमधून आलेलं उत्पन्नच परदेशाच्या बाहेरनं भारतात येणारं उत्पन्न मिळवायचं आणि परदेशाच्या बाहेर याच 4 गोष्टींमधून जाणारं उत्पन्न काय करायचं, मायनस करायचं. तर आपल्याला काय मिळतो रे मित्रांनो, जीएनपी मिळतो. मग आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायला लावलेलं आहे. मग आता जीडीपी आणि जीएनपीचं रिलेशन आपल्याला कळलं की जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. म्हणजेच आता जीडीपी आणि जीएनपीचं जर रिलेशन काढायचं असेल तर आपल्याला मेन फॅक्टर कोण आहे, एक्स मायनस एम. एक्स मायनस एम, मग कोण मोठा आहे, एक्स मोठा आहे की एम मोठा आहे, यानुसार जीएनपी आणि जीडीपीचं रिलेशन आपल्याला समजणार आहे. ओके, इथं तेच दिलेलं आहे, तोच फॉर्म्युला व्यवस्थित दिलेला आहे. ओके, मग बघा मित्रांनो, जर एक्स मोठा असेल, एक्स कसा असेल, मोठा असेल, म्हणजेच बघा ना, एक एक्झाम्पल इथं देतो मी तुम्हाला. बघा, समजा जीडीपी आहे 100 रुपये. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजेच काय, परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न समजा आहे 500 रुपये, बरोबर. आणि यम म्हणजेच काय, परदेशाला दिलेले, एकच मिनिट मित्रांनो, परदेशाला दिलेले घटक उत्पन्न किती आहे, समजा 300 रुपये आहे. मग बघा जीडीपी, जीएनपी काय येणार आहे, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. काय आहे, एक्स मायनस एम आहे, बरोबर. मग बघा जीडीपीची व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. एक्स किती आहे, 500 रुपये. एम किती आहे, 300 रुपये. म्हणजे किती येणार आहे उत्तर, 100 अधिक 200. काय येणार आहे, 100 अधिक काय येणार आहे, 500 वजा 300 म्हणजे किती, 200. म्हणजे जीएनपी किती आला रे आपला, 300 रुपये जीएनपी आला. काय आला, 300 रुपये जीएनपी आला. किती रुपये आला, 300 रुपये जीएनपी आला. म्हणजेच काय, जीएनपी झाला तुमचा 300 रुपये, बरोबर. आणि जीडीपी झाला तुमचा 100 रुपये. किती झाला जीडीपी, 100 रुपये झाला. ओके मित्रांनो, 100 रुपये जीडीपी झालेला आहे. मग यांच्यामध्ये मोठं कोण झालं रे मित्रांनो, मग आता जीएनपी. कोणापेक्षा, जीडीपी पेक्षा. कारण की जीएनपी आहे 300 रुपये आणि जीडीपी आहे 100 रुपये. पण हे कधी पॉसिबल झालं, हे कधी पॉसिबल झालं, जेव्हा एक्स काय होता, जेव्हा एक्स मोठा होता कोणापेक्षा, एम पेक्षा, बरोबर, तेव्हा. आणि याच्या एक्झॅक्ट उलट घेतला आपण की आता जर तुमचा जीडीपी, बघा बरं का, आता तुमचा जीडीपी आहे 100, एक्स आहे तुमचा 300 रुपये आणि एम आहे तुमचा 600 रुपये. तर मोजा बरं जीएनपी काय येणार आता, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. मग बघा रे, जीडीपी किती आहे 100, एक्स किती आहे 300, एम किती आहे 600. काय होणार आहे, 100 प्लस 300 वजा 600 काय येणार आहे, मायनस 300.
काय झाला -300, म्हणजे जीडीपी किती, जीएनपी किती आला रे -200. म्हणजे आता कोण मोठं झालं रे, मोठं कोण झालं, जीडीपी झाला आणि जीएनपी काय झाला, छोटा झाला. बरोबर बरोबर. मग हे केव्हा झालं रे, हे केव्हा पॉसिबल आहे की जेव्हा यम मोठा असेल कोणापेक्षा, यम मोठा असेल कोणापेक्षा, एक्स पेक्षा. ओके, यम मोठा असेल एक्स पेक्षा, तेव्हा काय होणार, जीएनपी मोठा येणार जीडीपी पेक्षा. मग आता इथं तेच रिलेशन काय केलेलं आहे मित्रांनो, इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे. ओके की जेव्हा एक्स मोठा असेल यम पेक्षा तेव्हा जीएनपी मोठा येणार जीडीपी पेक्षा, आणि जेव्हा एक्स लहान असेल यम पेक्षा तेव्हा जीडीपी मोठा येणार. ओके, मग आपल्याला विचारलं जातं की भारताबाबत नेमकं काय आहे, भारताचा जीएनपी मोठा आहे की भारताचा जीडीपी मोठा आहे, हे आपल्याला एक्झामला विचारलं जात असतं मित्रांनो. बरोबर. मग आपण जर विचार केला मित्रांनो की एक्स म्हणजे नेमकं काय आणि यम म्हणजे नेमकं काय, तर बघा इथं मी एक्स आणि यम ची व्हॅल्यू दिलेली आहे की एक्स मध्ये काय काय मिळवायचं. बघा, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतात पाठवलेलं घटक उत्पन्न म्हणजे काय, रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट, यांच्यामधनं जे काही उत्पन्न भारताला मिळणार आहे परदेशातून ते मिळवायचं आहे. तसंच भारताने इतर देशांना दिलेल्या कर्जांवरील व्याज उत्पन्न, म्हणजे भारत सरकारने जे काही इतर देशांना कर्ज वाटलेलं असेल त्या वाटलेल्या कर्जांवर ते देश ज्यावेळी व्याज भारताला परत करतील तर त्या व्याज उत्पन्न देखील एक्स मध्ये मिळवायचं आहे. आणि आयात निर्यातीमधील व्यापार शेष, म्हणजे आयात निर्यात जी करणार आहोत आपण एकूण, बरोबर, तर त्याच्यामधला व्यापार शेष. व्यापार शेष म्हणजे काय रे मित्रांनो, की ट्रेड सरप्लस आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपली निर्यात काय असते, जास्त असते. ज्यावेळी आपली निर्यात जास्त आहे कोणापेक्षा, आयातीपेक्षा. बरोबर, आयात. तर ज्यावेळी आपली निर्यात जास्त असते आयातीपेक्षा त्यावेळी आपल्याकडे काहीतरी रक्कम शिल्लक राहते मित्रांनो. मग जी रक्कम शिल्लक राहते त्या शिल्लक राहिलेल्या रकमेलाच काय म्हटलं जातं मित्रांनो, व्यापार शेष म्हटला जातो. ओके, यम मध्ये तुम्ही काय काय मिळवणार आहात यम मध्ये, तर बघा भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी परदेशात पाठवलेलं घटक उत्पन्न. अगेन सेम, की जॉन जो होता, जॉनने जर रेंट थ्रू उत्पन्न कमवलेलं असेल, वेजेस थ्रू उत्पन्न कमवलेलं असेल, इंटरेस्ट थ्रू उत्पन्न कमवलेलं असेल, प्रॉफिट थ्रू उत्पन्न कमवलेलं असेल, तर ते उत्पन्न काय केलं जाणार, भारताच्या जीएनपी मधून मायनस केलं जाणार. तसेच भारताने इतर देशांकडून जर कर्ज घेतलं असेल तर दरवर्षी भारत सरकार त्या कर्जाच्या व्याजाची परतफेड देखील करत असेल, ती परतफेड सुद्धा आपल्याला काय करावी लागेल, मायनस करावी लागेल. आणि आयात निर्यातीमध्ये काही वेळा काय होतं रे मित्रांनो, आपली निर्यात कमी असते आणि आयात कशी असते, जास्त असते. मग आपल्याला व्यापारामध्ये काय प्राप्त होते, तूट, डेफिसिट. काय प्राप्त होते, तूट, डेफिसिट. बरोबर, ट्रेड डेफिसिट ज्याला म्हणू आपण. व्यापार तूट म्हणजे काय रे मित्रांनो, व्यापार तूट म्हणजे ट्रेड डेफिसिट. व्यापार तूट म्हणजेच काय, ट्रेड डेफिसिट. बरोबर, ट्रेड डेफिसिट आपल्याला काय होते, प्राप्त होते. समजलं मित्रांनो. मग एक्स मध्ये काय, एम मध्ये काय, हे तुम्हाला समजलेलं आहे. मग भारताच्या बाबत विचार केला मित्रांनो, तर भारताला बघा, भारताला परदेशातनं मिळणारं निव्वळ घटक उत्पन्न नेहमी ऋणात्मक असतं. म्हणजे NFIA हा जो आहे आपला, हा नेहमी काय असतो म्हणे, निगेटिव्ह असतो. का रे निगेटिव्ह असतो, कारण की भारताचं काय आहे बघा, इथं भारताच्या बाबत काय आहे, एक्स लहान आहे, यम मोठा आहे. मग यम मध्ये काय आहे की भारत सरकारने बघा, भारत सरकारच्या परकीय कर्जांचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणून भारत सरकारला दरवर्षी व्याज उत्पन्न फार जास्त द्यावं लागतं. बरोबर, त्याच पद्धतीने भारताला परकीय व्यापारात सतत काय मिळत असते, तूट मिळत आहे, कारण की भारताची आयातच जास्त आहे, निर्यात कशी आहे, फार कमी आहे, म्हणून भारताला काय मिळते, तूट प्राप्त होत आहे. तसेच भारताला परदेशातून मिळणारे अनुदान, सबसिडीज देखील कशी आहे, बऱ्याच वर्षांपासून कमी झालेला आहे, म्हणून भारताचा काय आहे, एक्स छोटा पडतो आणि यम होतो मोठा. म्हणून आपलं उत्तर काय आहे तर मित्रांनो बघा, जेव्हा एक्स, बघा ना इथं बघा, जेव्हा एक्स लहान असतो यम पेक्षा तेव्हा आपला काय जास्त असतो, जीडीपी जास्त असतो जीएनपी पेक्षा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की भारताच्या बाबत काय आहे की जीडीपी तर आहे, परंतु NFIA आपला काय आहे,
म्हणजे एक्स मायनस एमची व्हॅल्यू काय येते रे मित्रांनो, आपली नेहमी निगेटिव्ह येते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की परदेशातून मिळणारं जे निव्वळ घटक उत्पन्न आहे ते कसं असतं आपलं नेहमी ऋणात्मक, म्हणजे एक्स मायनस एमची व्हॅल्यू ही आपली नेहमी काय येते, निगेटिव्ह येते. त्याच्यामुळे आपला GNP लहान पडतो, GDP मोठा दिसतो. ओके, म्हणून भारताच्या बाबत ही कंडिशन आहे मित्रांनो, ही लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे भारतामध्ये GNP लहान आहे कोणापेक्षा, GDP पेक्षा. ओके पुढे बघा. मग आता इंटरेस्टिंग फॅक्ट्स, GNP मध्ये नेमकं काय महत्वाचं आहे तर बघा, GNP ही नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना आहे, बरोबर की. म्हणून यामध्ये वस्तू कोणी तयार केली याला महत्व आहे, बरोबर, परंतु वस्तू कुठे तयार झाली याला महत्व नाही. त्याच्याच पद्धतीने GNP ही गुणात्मक संकल्पना आहे, तसंच ही खूप व्यापक संकल्पना आहे. कारण की GNP मध्ये एक्स मध्ये काय मिळवायचं, एम मध्ये काय मिळवायचं, काय नाही मिळवायचं, हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे मित्रांनो तर बघा, त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे की GNP मुळे देशाची बहिर्गत शक्ती कळते. कारण की आपण बाहेरचं देखील उत्पन्न आपल्याला आपण काय करतोय रे, ऍड करत आहे. तसंच इतर देश एखाद्या देशातील काही विशेष उत्पादनांवर किती अवलंबून आहे हे देखील आपल्याला काय कळत असतं, म्हणजे हे देखील आपल्याला या GNP मधून कळत असतं, बरोबर. जसं क्रूड ऑइल भारतामध्ये फारसं तयार होत नाही, त्यामुळे भारताला क्रूड ऑइलवर आखाती देशांवर फार जास्त डिपेंडंट राहावं लागत आहे. तसंच त्याच पद्धतीने त्याच आखाती देशांना आपल्या कृषी उत्पादनांवर डिपेंड राहावं लागतंय, कारण की आखाती देशांमध्ये फारशी शेती केली जात नाही, बरोबर. सो त्यामुळे त्या एकमेकांचे देश एकमेकांच्या इतर वस्तूंवर किती डिपेंडंट आहे हे आपल्याला GNP द्वारे कळत आहे. ओके, सो हा होता मित्रांनो GNP. ओके, आय होप तुम्हाला GNP समजलेला असेल. ओके, समजलंय मित्रांनो तुम्हाला GNP. तर आता आपल्याला इथनं पुढे जायचं आहे. पुढच्या कन्सेप्टकडे जायचं आहे की निव्वळ उत्पन्न नेमकं काय असतं. तर बघा आता मित्रांनो, आपल्याला निव्वळ उत्पन्नाकडे जायचं आहे. मग निव्वळ उत्पन्न, नेट इन्कम म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, मी तुम्हाला काय बोललो होतो की आपण मागं बघितलेलं होतं बघा, की काय होतंय की प्रत्येक वर्षी काय होतंय रे, ज्या भांडवली वस्तू आपण कन्सिडर करणार आहोत, बघा GDP मध्ये आपण भांडवली वस्तू देखील काय करतो, कन्सिडर करतो. परंतु या ज्या भांडवली वस्तू आहे यांचा लाईफ स्पॅन जो आहे तो फिक्स आहे, काहीतरी पर्टिक्युलर टाइमला काय आहे, फिक्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल समजा मी हा कीबोर्ड घेतला, तर या कीबोर्डचा पर्टिक्युलर टाइम किती आहे रे, 1 वर्ष 2 वर्ष, बरोबर की नाही. मी काय घेतला, समजा हा कीबोर्ड विकत घेतला आणि या कीबोर्डचं, बरोबर, हा काय घेतला, कीबोर्ड विकत घेतला. मग या कीबोर्ड हे काय आहे, मशीन आहे. कीबोर्ड काय आहे रे मित्रांनो, मशीन आहे. एकच मिनिट मित्रांनो, दिसतंय ना तुम्हाला, ओके दिसतंय. बघा कीबोर्ड ही काय झालेली आहे रे मित्रांनो, एक काय झालेली आहे, वस्तू आहे. कीबोर्ड काय आहे, एक वस्तू आहे, परंतु जिचं कालावधी कसा आहे, लाईफ स्पॅन जो आहे तो फिक्स आहे. काय आहे तर ते सर्टन कालावधी सर्टन वेळेपर्यंत पुरतं ते काय राहणार आहे, फिक्स राहणार आहे, बरोबर, सर्टन वेळेपुरतं. परंतु त्याच्यानंतर काय होणार आहे, त्या वस्तूमध्ये काहीतरी तुटफूट होणार आहे, त्या वस्तूची काहीतरी झीज होणार आहे, बरोबर. आणि ही झीज आपल्याला दरवर्षी काय करावी लागेल, मायनस करावी लागणार आहे. म्हणून निव्वळ उत्पन्न ज्यावेळी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळी आपल्याला एकूण उत्पन्न, स्थूल उत्पन्न म्हणजेच कोणतं रे, एकूण जे उत्पन्न असतं त्या एकूण उत्पन्नामधून घसारा, कारण की या तुटफूट झिजेलाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, घसारा म्हटलं जातं, डिप्रिसिएशन म्हटलं जातं. घसारा म्हणजेच काय, डिप्रिसिएशन म्हटलं जात असतं. म्हणून नेट इन्कम आपल्याला ज्यावेळी कॅल्क्युलेट करायचं असतं तर त्यावेळी आपल्याला ग्रॉस इन्कम मधून डिप्रिसिएशन कॉस्ट काय करायची असते रे, मायनस करायची असते, बरोबर. मग झीज म्हणजे काय, घसारा म्हणजे काय तर बघा, भारतात ज्या भांडवली वस्तू आहेत तर या भांडवली वस्तूंची झीज होत आहे आणि ही कमी झालेली जी झीज आहे, बरोबर, तर ही झीज काय केली जात असते, मोजली जात असते, बरोबर. मग ही झीज मोजण्याचं काम कोण करत आहे तर केंद्र सरकार करत आहे. मग केंद्र सरकारने हे काम कोणाला दिलेलं आहे तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला दिलेलं आहे. मग दरवर्षी काय केलं जात असतं, GDP किंवा GNP मध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवा काउंट केल्या जात असतात
तर या वस्तू आणि सेवा तयार होत असताना ज्या भांडवली वस्तूंचा घसारा झालेला आहे, हा घसारा आपण काय करत असतो, GDP आणि GNP मधून मायनस करत असतो, बरोबर. मग हे ठरवण्यासाठी प्रत्येक वस्तूची डिप्रिसिएशन कॉस्ट ठरवण्यासाठी उद्योग व वाणिज्य मंत्रालय दरवर्षी एक लिस्ट डिक्लेअर करतो. डिप्रिसिएशन लिस्ट काय करत असतो, डिक्लेअर करत असतो. आणि तेवढी कॉस्ट मायनस करून जे उत्पन्न येतं त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, निव्वळ उत्पन्न म्हटलं जातं. ओके. मग निव्वळ उत्पन्न आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते निव्वळ उत्पन्न कसं कॅल्क्युलेट केलं, जसं इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा निव्वळ उत्पन्नाचं. काय एक्झाम्पल दिलेलं रे मित्रांनो इथं, तर बघा राहत्या घराचा जो घसारा आहे तर तो 1% दिलेला आहे, बरोबर. आणि सिलिंग जो फॅन असतो म्हणजे छताला लागलेला जो फॅन असतो त्या फॅनची जी डिप्रिसिएशन कॉस्ट आहे पर इयर ती 10% आहे, बरोबर. तर इथं आपल्याला हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा जो कन्सेप्ट बघायचा आहे मित्रांनो, बरोबर. तर तो पुढचा कन्सेप्ट कोणता आहे, NDP. NDPचा लॉंग फॉर्म होतो नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. अगेन तुम्हाला माहिती आहे आता देशांतर्गत शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बघा हा जो देशांतर्गत शब्द आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, बरोबर. म्हणजेच काय, देशाच्या आत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा. आणि उत्पाद म्हणजे काय, प्रॉडक्ट म्हणजे काय, अंतिम वस्तू आणि सेवा, बरोबर. म्हणजेच मग काय आहे आता इथं निव्वळ उत्पन्न आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. निव्वळ उत्पन्न आत्ताच आपण बघितलं की ज्यावेळी तुमच्या कानावर नेट किंवा निव्वळ शब्द पडेल त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, घसारा वजा करणे. हे लक्षात ठेवायचं नेहमी मित्रांनो. काय करायचं, घसारा वजा करावा लागेल. ओके. मग बघा NDPची डेफिनेशन काय आहे की एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यातून म्हणजे एकूण बेरजेतून काय वजा करायचे रे, घसारा किंवा झीज काय करायची, वजा करायची आहे. आणि घसारा आणि झीज वजा करून जे उत्पन्न मिळेल त्याला काय म्हटलं जातं रे मित्रांनो, NDP म्हटलं जातं. मग NDP म्हणजेच काय रे मित्रांनो, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. कसं कॅल्क्युलेट करणार आपण, जे स्थूल देशांतर्गत उत्पाद आलेलं आहे त्याच्यामधून घसारा वजा करून टाका. म्हणजेच NDP कसा कॅल्क्युलेट करणार, GDP मायनस डिप्रिसिएशन असं आपण काय करणार, मायनस करणार. ओके. पुढे बघा सेम पद्धतीने कोणता कन्सेप्ट आहे रे मित्रांनो, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. आता काय चेक करायचं आपल्याला, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद चेक करायचं आहे. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पाद चेक करताना आपल्याला काय करावं लागेल, आता याची डेफिनेशन बघा. एका आर्थिक वर्षात भारतीय नागरिकांनी, नॅशनल प्रॉडक्ट आहे ना, नॅशनल प्रॉडक्ट ज्यावेळी म्हणणार तुम्ही राष्ट्रीय उत्पाद, हे कोणी तयार केलेलं असेल, फक्त भारतीय नागरिकांनी. सो भारतीय नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यांच्या बेरजेतून काय वजा करायचं रे मित्रांनो, घसारा. मी तुम्हाला बोललो ना, निव्वळ शब्द कानावर पडला की तुम्ही एक लक्षात ठेवायचं, घसारा वजा करणे. मग जर राष्ट्रीय उत्पाद सांगितलं तर एकूण जे राष्ट्रीय उत्पाद आहे त्याच्यामधून घसारा वजा करा. जर देशांतर्गत उत्पाद विचारलं तर एकूण देशांतर्गत जे उत्पाद असेल त्याच्यामधून घसारा वजा करा. तर तुम्हाला काय भेटेल मित्रांनो, निव्वळ उत्पन्न मिळेल. मग सेम पद्धतीने इथं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कसं मिळेल, जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामधून घसारा वजा करून टाका, बरोबर. म्हणजेच काय, NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन. ओके. आणि GNP म्हणजेच काय रे मित्रांनो, बघा GNP म्हणजेच काय, इथं खाली बघा, एकच मिनिट. बघा इथं GNP दिसतंय ना तुम्हाला, यस. मग GNP माहिती आहे आपल्याला. GNP ची डेफिनेशन काय होते रे मित्रांनो, GDP प्लस X मायनस M. मग तोच फॉर्म्युला मी इथं लिहिलेला आहे की GNP चा फॉर्म्युला काय लिहिला बघा, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद प्लस परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न वजा परदेशाला दिलेले घटक उत्पन्न आणि वजा पुढचं डिप्रिसिएशन म्हणजेच घसारा जसा तसा घेतला. म्हणजेच काय, NNP इज इक्वल टू, हा मेन फॉर्म्युला आहे. NNP इज इक्वल टू, एकच मिनिट, इरेजर, यस. बघा काय आहे की हा जो NNP आहे हा कसा कॅल्क्युलेट करणार आपण, GDP प्लस काय करणार आहे, X मायनस M वजा डिप्रिसिएशन. ओके. हा मेन फॉर्म्युला आहे
हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, चलो. ओके, इथपर्यंत समजलंय मित्रांनो? इथपर्यंत समजलं तुम्हाला? मग बघा, आता याच्यामध्ये महत्वाची काय गोष्ट आहे, तर काय काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा आता, एकच मिनिट मित्रांनो. हा, बघा आता, आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जीडीपी. जीडीपी कसा कॅल्क्युलेट करणार? अंतिम वस्तू देशांतर्गत, बरं का, देशांतर्गत अंतिम वस्तू प्लस देशांतर्गत अंतिम सेवा. ओके, असा कॅल्क्युलेट करणार. जीएनपी कसा कॅल्क्युलेट केला आपण? जीएनपी कसा कॅल्क्युलेट केला की आपण काय म्हटलं की जो जीडीपी आलेला आहे त्याच्यामध्ये काय मिळवा? एक्स. एक्स म्हणजे काय? परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न. आणि यम म्हणजे काय? परदेशाला दिलेले घटक उत्पन्न. बरोबर, असं तुम्ही कॅल्क्युलेट करतात. त्याच्यानंतर आत्ताच आपण एनडीपी बघितला, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. काय बघितला? नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. मी तुम्हाला काय बोललो, ज्या ज्यावेळी तुमच्या कानावर नेट शब्द पडेल, निव्वळ शब्द पडेल, त्यावेळी काय लक्षात ठेवायचं? घसारा वजा करायचा. एकूण जे उत्पाद असेल त्या एकूण उत्पादामधून घसारा वजा करायचा. मग एकूण उत्पाद कोणतं आहे? इथे डोमेस्टिक प्रॉडक्ट सांगितलेलं आहे, तर आपल्याला काय घ्यावं लागेल? एकूण देशांतर्गत उत्पाद म्हणजेच कोण? जीडीपी घ्यावा लागेल. त्याच्यामधून काय वजा करावा लागेल? घसारा वजा करावा लागेल. सेम पद्धतीने आपण एनएनपी म्हणतो, नेट नॅशनल प्रॉडक्ट, म्हणजेच काय? जीएनपी. बरोबर, इथं नॅशनल प्रॉडक्ट आहे ना, म्हणून इथं आपण काय घेतलं? एकूण राष्ट्रीय उत्पाद घेतलं. त्याच्यामधून काय वजा करायचा? घसारा वजा करायचा. म्हणजेच काय? एनएनपीचा फॉर्म्युला काय तयार झाला रे आपला? जीएनपीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, जीडीपी प्लस एक्स मायनस यम, आणि पुढचा घसारा जसा न तसा. ओके, तर हे 4 महत्वाचे फॉर्म्युले आहेत मित्रांनो. हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला आणि हा चौथा फॉर्म्युला. हे 4 फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके मित्रांनो, चलो, होप सो तुम्हाला हे समजलेलं असेल. शॉर्टकटमध्ये आपण ते बघितलेलं पण आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे? आजचं लेक्चर इथं थांबवायचं आहे. पुढचा कंटेंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. सो इथपर्यंत तुमचे जे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सॲप करा. तुम्हाला माझा व्हॉट्सॲपचा नंबर माहितीच आहे, बरोबर. व्हॉट्सॲपचा नंबर माहिती नसेल तर लक्षात घ्या मित्रांनो, आपला व्हॉट्सॲपचा नंबर आहे बघा, 9657019760. ओके, तर हा आपला नंबर आहे. या नंबरवरनं तुम्ही कॉल करू शकतात. ओके, चलो गाईज, थांबूया. ओके, टाटा, बाय बाय, सी यू. पुढच्या लेक्चरला पुढचा कन्सेप्ट घेऊन येऊया आपण. ओके, बाय बाय मित्रांनो.